अरे खारुताई पडले पाण्यात. तिला कसं काढावं आता? थांबा आपण तिला काढू. शट पैपात बी मुंग्या घाबरले बिचारे. हा याच्यावर गेली. बागात गेले कुळवायला. आहो जाऊन कोळपून आले आम्ही. आणखीन झाडाखालीच आहे. आलं ट्रॅक्टर आपलं. अजून इथंच बसलेस का? विजेचा इतका कडकडाट आणि आबाळ गच्च भरलंय. आमचं चालू आहे पाणी. डायरेक्ट वरती पाणी चालू आहे आणि ते भरले की इथं पाणी येते. परत हा सिंटॅक्स येते. थांब, ही एक्स्ट्रा भरून ठेवतो आम्ही. हे वर आहे सिंटॅक्स, पण ही एक्स्ट्रा उन्हाळा आहे, अवकाळी पावसामुळे जातं, त्यामुळे हा सिंटॅक्स आणि हा सिंटॅक्स भरून ठेवतो. आणि म्हशीकडे एक सिंटॅक्स आहे. 3 सिंटॅक्स 1 बॅलर आहे. भरून ठेवावं लागतं कारण जनावर 4 आहेत त्यामुळं. जा दादाला एक देऊन ये. जा दादाला. खोबरे आंबा खातोय. त्याच्या पप्पान बंद केलं वाटतं. जेवढं येते तेवढं भर. एप्रिल आणि मे 2 महिने पाण्याला खूप जपून वापरावं लागते. पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्या शेतीला पाण्याचाच आहे. गरजणं चालूच आहे आणि मीन लाडू आलोय फिरत बागेत. आणि उद्याच्या भाजीची तयारी. आपल्या बांधावरल्या शेवग्याच्या शेंगा घेते मी भाजी बनवायला. आणि बागेतलं कसं तो आपला मार्केटला माल जातो, तर आम्ही ही बांधावरल्या शेंगा काढूनच भाजी बनवतो. तर चला 2 सापडल्या, आणखीन 2 जरी सापडल्या तर भरपूर होते आपल्याला. हाय त्यात आम्ही किती 4 टाळके. आपल्या थांबतो तिथंच. आपल्या बागेला ना पाणी कमी पडलंय आणि त्यामुळे हे बघा शेंगा एकदम अशा निब्बर होऊन पुढे होऊन गेलेत. कारण ह्याला पाणी कमी पडले. ह्या अशा उद्या शेंगा आपण मार्केटला नाही पाठवू शकत. आणि ही घराकडला बाग आहे. गावाकडल्या बागेला थोडंफार पाणी आहे, तर तोच माल आपण मार्केटला पाठवतो. हे बघा कडकडून गरजत आहे. आणि आम्हाला आता शेंगा भेटलेत. मी आणि लाडुली कुठे आहे ग? लाडुलीला एक डाळिंब दिलं मोठं बघून. आणि आता चाललोय घरी. तर हे आहे आपला डाळिंबाचा बाग. पहिल्याच वर्षी हिला धरलंय. आता थोडेफार डाळिंब आहेत, पण पुढच्या वर्षीसाठी नियोजन चाललेलं आहे मस्तपैकी. ए लाडुली चल, डाळिंब खाते. बरं खा. हा हा जा दादाकडे जा. विजांचा कडकडाट. असं खेळतात का नीट मातीत झोपून? असं थोडंच खेळतात मातीत लोळून. किती छान वातावरण झालंय बाहेर खेळायला. आपले जुने कपडे घातलेत कारण हे अशी मातीत खेळतात, लोळतात, चांगले कपडे खराब होतात. लडकी बाय करायला लागले. मग तू माझी लडकी बाय युलिवल्याला लडकी. नको दादा काय म्हणतोय तुला? दादा काय इकडे सांग दादा काय म्हणतोय? दादा काय म्हणतोय तुला? मारायला लागले. लडकी बाय माझी लडकी बायच आहे.
लाडू मला झोका दे ग बाया. काय झालं? या आपण दोघं झोका खेळू. खोडायला लागला. या आपण दोघं झोका खेळू. नको. भाऊ वाजतंय, इकडे ये. अरे भाऊ वाजतंय बाळा. भाऊ वाजतंय तिथं. भाऊ. हा साप असते त्याच्यात, इकडे ये. ये लवकर. साप असते साप. तर या ठिकाणी मी आता शेगडीवरती भाजते टोमॅटो. भरीत बनवण्यासाठी वांग. थोडंसं स्क्रीनसाठी लांबून घेते. हे बघा भाजलेलं वांग, टोमॅटो, कांदा आणि वरून लसूण टाकलाय. तर हे सगळं आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ. काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, जिरे मोहरे कडवून यावरती मिक्स केले. छान असं मिक्स करून घेऊया. सम्राट पोटात होता ना त्यावेळेस मी असं भरीत खूप खायचे, छान लागायचं. काय करते ग लाडू? मम्मीचे केस विचारते, असं मसाज करते. लय हुशार आहे लाडू. आहे ना लाडू? आत्या आणि समर्थ टीव्ही बघतायत. हा करा. भोपळा, कारली, काकडं, बटाटे, कांदे. भरीत, शेव, भात, वरण, काकडी. संध्याकाळचं जेवण. थांब ग सोने, थांब. रात्रीचे 9:30 वाजलेत.